गुड मॉर्निंग. ह्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता सकाळचे 8 वाजलेत आणि केली कामाला सुरुवात. आता उन्हाळी कामाला पण सुरुवात करायची. उन्हाळी काम पण राहिले. खूप कडक ऊन पडतंय त्या पुढच्या महिन्यामध्ये, त्यामुळं ह्या महिन्यात करून घ्यायचं. जितकं होईल तितकं करून घ्यायचं. सकाळची सगळी कामं आवरली. कपडे, पोछा, घर व्यवस्थित आवरलेत. देवपूजा झाली. आता राहिला फक्त स्वयंपाक. आणि आज आहे आठवडी बाजार. बाजारातून मला बटाटे घेऊन यायचे. तर सकाळचे 9:30 वाजलेत आणि आता यायलाच होते बटाटे वगैरे. 4च्या नंतर माळवं येतंय. पण बटाटे मला आत्ताच घेऊन यायचे, कारण नंतर वजन वगैरे होणार नाही. 15 ते 20 किलोच्या जवळजवळ मला आणायचे बटाटे. आणि आजपासून मला उन्हाळी काम पण चालू करायचे. चिप्स वगैरे करायचे. आणायची म्हणायले चिप्स ते बनवायचे. त्यासाठी बटाटे ते घेऊन यायचे. आणि जितकं होईल तितकं मला करून घ्यायचं फराळाचं. 2-3 तरी माझे होळीपर्यंत आयटम झाले पाहिजेत आणि करून घ्यायचंय. तिकडेच निघाले मी. आता सगळं घेऊन येणारे म्हणजे बटाटे आणि 4 वाजता भाज्या. नाही सगळे काम आवरले. या झाले काम झाले भारी आहे बाबा. चला निघाले, कारण आत्ताच माल येतोय आणि 4 पर्यंत संपून पण जाते. 4च्या नंतर गर्दा पण पडते आणि भेटत नाही चांगला माल. आता भेटते. सकाळी सकाळी ताजे आलेले असतात, फ्रेश असते, ते घेऊन येते. टोपलं नाही का बटाटा? 20 रुपये. बटाटे हे घरी घेऊन आले. 15 किलो बटाटे आणले. आता चिप्स बनवायचे. आधी पाण्यात टाकायचे, हे स्वच्छ करून घ्यायचे. धुवून घेतले. इकडे पहा किती घाण पाणी निघाले. हे सगळं खूप घाण निघाली. वरची सालपट काढलीत. अर्धे खिसून पण झाले. टाकलेत. अर्धे झालेत माझे. आता अर्धे राहिलेत. झाले सगळे चिप्स खिसून. आता हे स्वच्छ पाण्यामध्ये टाकले. शेवटचं पाणी आहे. तिकडे घाण पाणी सगळं झालेलं आहे. आता रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचे आपल्याला. त्यामध्ये तुरटी टाकायची. तुरटीनं पांढरी शुभ्र होतात. घाण सगळी निघून जाते.
पांढरे शुभ्र होण्यासाठी मदत होते, घाण वगैरे काही राहत नाही. सकाळचे 8 वाजले. आता बनवायचे चिप्स. मीठ हे चवीपुरतंच टाकायचं, कारण सारखं सारखं टाकायचं आपल्याला. थोडे थोडे वाफवून घ्यायचे आहे. चिप्सला मीठ वगैरे जास्त जमत नाही, त्यामुळे थोडं थोडंच टाकायचं. दोन्ही डबे गच्च भरलेत. एका डब्यातला आता वाफवून घ्यायचं. हे काढून घेतले. आता दुसरे टाकायचे. असेच मस्त झालेत, पांढरे शुभ्र. चार ग्लास साबुदाण्याच्या पापड्या आहेत. इथे 4 ग्लास साबुदाणा घेतला आणि पाणी घ्यायचं आहे 7 ग्लास. 4 ग्लासाच्या मानाने 28 ग्लास पाणी आहे. हे पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची. 4 ग्लासाच्या पापड्यासाठी 2 किलो बटाटे लागणार आहेत. ते इथं उकडण्यासाठी ठेवलेत. व्यवस्थित पाण्याला आता खळखळ आदन आलं. पाण्यामध्ये सगळा साबुदाणा ओतून द्यायचा. खालचा गॅस बंद केला आणि रात्रभर असं झाकण लावून ठेवायचं. सकाळीच उघडायचं आहे. हे अशाच सकाळचे आत्ता 6:30 वाजले आणि आता पाहूयात आपण कसं झालंय आतमध्ये. रात्रभर भिजवले याला. हा कसा वापलाय साबुदाणा असा होतो पूर्ण. बटाटे थंड झाले की त्यावरचं सालपट काढून घ्यायचं. बटाट्यावरचे सालपट काढून झाले. हे सगळे बटाटे खिसणीने किसून घ्यायचे. आता बारीक करायचे आहेत. हे तिन्ही पण मिक्सरला लावून घ्यायचं. एकजीव करायचं आहे. हे अशा पद्धतीनं निघालेलं आहे. पूर्ण झालंय. आणि ह्यामध्ये आता मीठ घालायचं चवीपुरतं. जास्त घालायचं नाही, चवीपुरतं घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं मीठ घालून. खूप सिंपल पद्धतीच्या आहेत. याला शिजवायचं नाही, काही नाही. आणि हलवून घ्यायचं. पहा कशा मस्त झाल्या. कलरला पांढऱ्या शुभ्र, कागदासारख्या पातळ पातळ आणि खायला पण कुरकुरीत झाल्यात. मस्त झाल्यात, चवीला पण. संध्याकाळचे आता 7 ते 7:30 झालेत. मी टेरेसवरून शूट करत आहे. पापडे न्यायला आलते. खूप मस्त वाटत आहे. पूर्ण शहर दिसतं इथून. 5वा मजला आहे हा.